आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू। आतापर्यंत 1,22,233 मतदारांचे नोंदणी अर्ज प्राप्त। 30 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार। बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी शिरूर तालुक्यामधल्या पिंपरखेड इथल्या महिलांनी अनोखी शक्कल लढवली। यासाठी महिलांनी गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टा बनवलाय। बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यामध्ये असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं। ही संकल्पना डोक्यामध्ये घेऊन महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये कावळपिंपरी गावामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ आणि गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी। नंदुरबारच्या देवगोळी घाट परिसरामध्ये स्कूल बस 100 फूट दरीमध्ये कोसळली। अपघातामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 18 जणांची प्रकृती गंभीर। 35 लोकांची क्षमता असताना बसमध्ये 56 लोकांनी प्रवास केल्याचा प्रकार। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, थार आणि स्कॉर्पिओ कारचा आकर्षक बक्षीस, जवळपास 2,500 बैलगाड्या स्पर्धेमध्ये सहभागी। विलेपार्लेच्या एसबी रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांनी खड्ड्यांचा फोटो ट्विट करत पालिकेच्या कारभारावर सवाल उपस्थित केले। खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचा आरोप। एअर इंडिया एक्सप्रेसची 1 डिसेंबरपासून नागपूर बंगळुरू उड्डाण सेवा। एअर इंडिया एक्सप्रेसच्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश। कोकण रेल्वेवर रोल ऑन रोल ऑफ सेवा सुरू। सेवेद्वारे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार। रोरो सेवेच्या वॅगनची वाहन क्षमता 50 टनांवरून 57 टन करण्यात आली। पालघरमधील 8 मच्छीमारांचा चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये प्रवेश। पाक सुरक्षा दलानं मच्छीमारांना ताब्यात घेतलं, मात्र मच्छीमार लवकरच भारतामध्ये परत येतील। नितेश राणेंची माहिती। संबंधित खात्यासोबत पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती। मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। अटल सेतू कामासाठी अंशतः बंद। अटल सेतूवरील रस्त्याच्या मजबूतीकरणाच्या कामाला सुरुवात। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही भागाचं मजबूतीकरण सुरू। मुंबईमध्ये तापमानाचा पारा घसरला। पहाटे आणि रात्रीच्या वेळेला गारठा जाणवायला सुरुवात। गेल्या काही आठवड्यामधील वातावरणीय बदलांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा। पश्चिम रेल्वेवर फुकटे प्रवासी वाढले। 7 महिन्यामध्ये 121.67 कोटी दंड वसूल, म्हणजेच 121 कोटी 67 लाख रुपयांचा दंड वसूल। गर्दीचा फायदा घेत बहुतांश प्रवाशांचा विना तिकीट प्रवास। दंड वसुली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 51% अधिक। उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या दिशेने राज्य परिवहन महामंडळाचं मोठं पाऊल। एसटी महामंडळ 250 पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्वावर पंप सुरू करणार। पेट्रोल, डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटसह रिटेल फ्युएल पंपचा समावेश। मिळकत कर भरताना पुणेकरांना मोठी सूट मिळणार। दंडावर 75% सूट देणारी महापालिकेची अभय योजना। जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी 75% सूट मिळणार। पालिकेकडून 6 महिन्यांमध्ये तब्बल 584 टन घातक कचरा संकलित। सॅनिटरी वेस्ट आणि विशेष काळजी योग्य कचऱ्याचं मागील 6 महिन्यांपासून संकलन। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी विमानसेवा सुरू होणार। एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीकडून घोषणा। पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमान उड्डाण होणार। पुण्यामधील दिव्यांग बांधवांसाठी अजित पवारांनी विशेष सायकल मिळवून दिली। राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमामध्ये महावीर मुथा या बांधवाला सायकल वाटप। भिवंडीमधल्या विद्यार्थिनीला नीट परीक्षेमधील गोंधळाचा फटका। 2 निकालपत्रामुळे विद्यार्थिनीसह पालक चिंताग्रस्त।